नमस्कार. आजच्या सेशनमध्ये आपण GCC TBC मराठी 30 WPM वर पर मिनिट याचे स्टेटमेंट टायपिंग आणि फॉर्मॅटिंग कसे करायचे हे पाहणार आहोत. सर्वप्रथम डाव्या बाजूला दिलेले स्टेटमेंट क्वेश्चन पेपरमधील हे उजव्या बाजूच्या रिकाम्या सीटमध्ये व्यवस्थित टाईप करून घ्यायचे आहे. आपल्याला स्टेटमेंटची सुरुवात म्हणजे हेडिंग हे B3 ह्या सेलपासून सुरू करायचे आहे. म्हणजे हेडिंग B3 ह्या सेलमध्ये टाईप करायचं आहे. त्यानंतर अनुक्रमांक हा B5 ह्या सेलपासून सुरू करायचे आहे. संपूर्ण स्टेटमेंट हे B3 पासून ते F13 ह्या सेल रेंजमध्ये टाईप करून घ्यायचे आहे. टाईप करत असताना काळजीपूर्वक अंक अक्षर टाईप करून घ्यायचे आहे. जसे डाव्या बाजूला दिलेले आहे त्याचप्रमाणे आहे असे स्टेटमेंट टाईप करायचे आहे. आता आपलं संपूर्ण स्टेटमेंट हे टाईप करून झालेलं आहे. सर्वप्रथम आपल्याला कॉलमची विड्थ ॲडजस्ट करून घ्यायची आहे. BC हे जी सेपरेट विड्थ वाढवायची आणि DEF हे जी इक्वल झाली पाहिजे अशा पद्धतीने विड्थ ॲडजस्ट करून घ्यायची आहे. आता हेडिंग सिलेक्ट करून त्याला बोल्ड अंडरलाईन आणि मर्ज सेंटर करून घ्यायचं आहे. त्यानंतर टेबल हेडिंग म्हणजे अनुक्रमांक हे सिलेक्ट करून बोल्ड आणि सेंटर अलाइनमेंट द्यायचे आहे. त्याचप्रमाणे अनुक्रमांकमधील सर्व अंक यांना सेंटर अलाइनमेंट द्यायचे आहे. महिन्यामधील सर्व महिने सिलेक्ट करून त्याला लेफ्ट अलाइनमेंट सेट करायचे आहे आणि पुढील सगळे अंक तिन्ही कॉलममधील सिलेक्ट करून त्याला आपल्याला राईट अलाइनमेंट सेट करायचे आहे. आता हे अलाइनमेंट झाल्यानंतर आपल्याला बॉर्डर द्यायचे आहे. अनुक्रमांकपासून शेवटच्या अंकापर्यंत सिलेक्ट करून आपल्याला त्याला ऑल बॉर्डर द्यायचे आहे. आणि आता संपूर्ण स्टेटमेंट सिलेक्ट करून आपल्याला संपूर्ण स्टेटमेंटला मिडल अलाइनमेंट द्यायचे आहे. अलाइनमेंटच्या ग्रुपमध्ये आपल्याला व्हर्टिकल मिडल हे दिसते हे सेट करायचे आहे. त्याला अर्धा गुण आहे. आता हे आपलं संपूर्ण स्टेटमेंट टायपिंग आणि फॉर्मॅटिंग करून झालेलं आहे. त्याचं गुणांकन कसं आहे ते आपण पाहूया. साधारण आपल्याला स्टेटमेंटला 15 गुण आहेत आणि पासिंगसाठी आपल्याला 6 गुणांची आवश्यकता आहे. टोटल 15 गुण मिळाले आहेत. फॉर्मॅटिंगसाठी आणि टायपिंगसाठी कसे गुण आहेत हे इथं दिलेलं आहे.